बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघ यांच्या वतीने मोताळा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये मोताळा तालुक्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी मामनकर यांनी। विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटना यांच्याकडनं आज एक दिवसीय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नेमकं काय मागणी आहे, कशासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन केलं, आपल्यासोबत या ठिकाणी या धरणे आंदोलन मधले जे पटवारी आहे, मंडळ अधिकारी हे आपल्यासोबत आहे। नेमकं काय मागणी आहे यांच्याकडे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। काय सांगाल मला, नेमकं कशासाठी आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करतो? आज सर्वप्रथम विदर्भ पटवारी संघाचा 84वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करतो। त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। 23 जुलै 1939 रोजी विदर्भ पटवारी संघटनेची स्थापना झाली आणि दुर्दैवाने आज याच दिवशी आम्हाला हे धरणे आंदोलन या ठिकाणी करावं लागत आहे। यामध्ये जिल्हाभरातील 18 तलाठी बांधवांच्या ज्या अन्यायकारक बदल्या प्रस्तावित झालेल्या आहेत त्या रद्द व्हाव्या ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि काही दिवसापूर्वीच शासनाने तलाठी यांची आस्थापना उपविभाग सोडून जिल्हा स्तरावर केली आहे, ती पूर्ववत उपविभाग स्तरावर करावी ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। सोबत इतर आर्थिक आणि सेवाविषयक प्रलंबित बाबी आमच्या पूर्ण कराव्यात ही आमची या ठिकाणी मागणी आहेत। धन्यवाद। काय नेमकं समस्या आहे? शेतकरी बंधू आणि भगिनींना जे सातबारा वितरण करण्यात येते त्यासाठी सातबाऱ्याचं संगणकीकरण झालेलं आहे, परंतु तलाठी मंडळी यांच्याकडे जे सातबारा आहे ते आउटडेटेड झालेले आहे। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना सातबारा वेळेत देता येत नाही। त्याच्यामुळे आमची या मागण्यामध्येच आणखी एक मागणी आहे की जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी प्राप्त झालेला आहे, परंतु त्याच्या मार्फत आम्हाला तलाठी बांधवांना लॅपटॉप वितरण करण्यात येत नाही। तर आमची शेतकरी बांधवांना सातबारा वेळेत देण्यात यावा व सर्व कामे करण्यात यावी, त्यासाठी लवकरात लवकर आमच्या निधीचा योग्य वापर करून लॅपटॉपचे वितरण करण्यात यावे। काय पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आज एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये आम्ही अवैध म्हणजे अधिकृतपणे जे आमच्या तलाठी बांधवांच्या बदल्या केलेल्या आहेत, त्या अन्यायकारक बदल्या केलेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या। आणि दुसरं पुढील पाऊल आमचं 25 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी एकत्रित येऊन आम्ही धरणे आंदोलन देणार आहोत। नक्कीच या ठिकाणी पाहिलं की यांच्या विविध मागण्या आणि ह्याच मागण्या घेऊन या ठिकाणी हे धरणे आंदोलन केलेलं आहे। मात्र ह्या जर मागण्या या ठिकाणी पूर्ण न झाल्यास या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या संघटनेने दिलाय। शिवाजी मामनकर, न्यूज अनकट, बुलढाणा।